शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊन देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्ती याचा 7वा अध्याय वचने 1 ते 6. उत्पत्ती 7वा अध्याय वचने 1 ते 6. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशूंपैकी नर माद्या 7 अशा अशुद्ध पशूंपैकी नर माद्या 2 आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नर माद्या 7 बरोबर घे. अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. अजून 7 दिवसांचा अवकाश आहे. मग मी 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे होणार. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. पृथ्वीवर जलप्रलय झाला. त्या काळी नोहा 600 वर्षाचा होता. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. सर्व श्रोत्यांना येशू ख्रिस्तात सलाम आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या सकाळी आपण उत्पत्ती ह्याचा 7वा अध्याय आणि त्याची 1 ते 6 ही वचनं वाचली आणि ही वचनं आपल्या परिचयाची आहे. आणि विशेष करून आपण 5वं वचन वाचलं. त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. या ठिकाणी आपण पाहतो की जो नोहा आहे त्याने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. म्हणजे परमेश्वराने ज्या ज्या गोष्टी त्याला सांगितल्या त्या त्याने केल्या आणि नोहाने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केल्यामुळे परमेश्वराने त्या जलप्रलयातून नोहा व त्याच्या कुटुंबाचा बचाव केला. आपण पाहतो की नोहा हा कुटुंब प्रमुख आहे आणि परमेश्वराने भूतलावर पाहिलं की या भूतलावर फक्त आणि फक्त नोहा हा
नीतिमान आहे, धार्मिक आहे आणि म्हणून परमेश्वराने त्याला तारू बांधण्याची आज्ञा केली. आणि वचन या ठिकाणी सांगतं की तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केलं. आणि आपण पाहतो की तारवामध्ये नोहा, त्याची बायको, त्याची 3 मुलं, 3 सुना आणि जे पशु पक्षी आहे त्याचे नर आणि मादी हे परमेश्वराने त्याला त्या तारवामध्ये घेण्यासाठी सांगितलं. म्हणजे ज्या ज्या आज्ञा तारू बांधण्यापासून तर ज्यावेळेस नोहाला सांगितलं की आता तू स्वतः, तुझी बायको, तुझी मुलं, सुना आणि जे सर्व सजीव आहेत त्या सर्वांच्या ज्या जोड्या आहेत त्या तू घे आणि तारवामध्ये त्यांना घे. ही आज्ञा देखील नोहाने पाळली. त्या आज्ञेचं त्याने पालन केलं. ज्यावेळेस आपण आज्ञेचं पालन करतो त्यावेळेस परमेश्वर आपलं संरक्षण करतो. ज्या गोष्टी परमेश्वर आपल्याला करण्यासाठी सांगतो त्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. म्हणून मोशेला देखील परमेश्वराने सांगितलं, आपल्याला माहित आहे अनुवाद 28व्या अध्यायामध्ये, की मी आज ज्या आज्ञा तुला देत आहे त्या तू लक्षपूर्वक ऐकशील, त्याप्रमाणे तू वर्तन करशील तर स्वर्गातील जे वरदाने आहे, स्वर्गातील जे आशीर्वाद आहे ते तुझ्याकडे धावत येतील. होय माझ्या प्रियांनो, परमेश्वर मनुष्याकडून एकच अपेक्षा करतो की ज्या आज्ञा परमेश्वराने मनुष्याला दिलेल्या आहे त्या आज्ञांचं पालन करावं. आपण परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करतो म्हणजेच परमेश्वरावर आपण प्रीती करतो. आणि देवाची इच्छा हीच आहे. आणि येशू ख्रिस्त देखील म्हटला की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. आणि खरोखर प्रीती करणं म्हणजेच देवाच्या आज्ञांचं पालन करणं, देवाच्या वचनानुसार जीवन जगणं, परमेश्वरावर अवलंबून असणं, परमेश्वरावर भाव ठेवून जीवन जगणं. आणि या ठिकाणी नोहाने देवाच्या आज्ञेचं पालन केलं. परमेश्वराने जे सांगितलं ते त्याने केलं आणि तो आशीर्वादित झाला. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. देवबापा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो की आज्ञा पालनाच्या द्वारे तू मनुष्याला आशीर्वादित करीतो. आम्हास देखील आज्ञा पाळण्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन कर. ख्रिस्त येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. होऊया शोधाती मेंढरे जी कळपात नाही, तयार त्यांना करूया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.